ठाकरे बंधू मनपा प्रचाराच्या मैदानामध्ये आजपासून आपल्याला सक्रिय झालेले दिसणार आहे, कारण नाशिकमध्ये आज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा पार पडणार आहे. अनंत गांधेरे मैदानातून प्रचाराचा नारळ फोडला जाईल. ठाकरे तोफ ही यावेळी खरं तर धडाडणार आहे आणि ती कुणावर बरसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाणे नाशिककरांशी ठाकरे काय नेमकं संवाद साधताना बोलणार आहेत, काय साथ घालणार आहेत हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मनपा निवडणूक प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमधून होणार आहे. दरम्यान ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेबद्दल नाशिककरांना काय वाटतं याबद्दल जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. पाहूया. आज महत्त्वाची सभा आहे नाशिकमध्ये. उद्धवजी आणि रावसाहेब हे आज नाशिकला जातील आणि पहिली सभा आहे. काल रावसाहेब ठाण्यात होते, कल्याण डोंबिवलीत होते. आता उद्धवसाहेब उद्या संभाजीनगरला जातील. ठाण्यात सभा होईल. मुंबईत 11 तारखेला सभा आहे. अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे. पहिल्यांदाच दोघं भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आलेत. नाशिकमध्ये आज त्यांचं जाहीर सभा पार पडतीये. कसं वाटतंय तुम्हाला? हे दोघं भाऊ त्यांच्या एकत्रीकरणात आलेले मराठीच्या भाषेच्या एकत्र, पण तो त्यांचा विषय झालेला आहे. सार्वजनिक विषय घेऊन महाराष्ट्राची काय प्रगती व्हायला पाहिजे हे त्यांनी पाहिजे. आपसापसात भांडणं एकमेकाची करून आम्हाला महाराष्ट्राची प्रगती काही नाही. भाषण होणार आहेत दोघांचं एकत्र, यामुळे नाशिकमध्ये त्या सगळ्याचा परिणाम तुम्हाला जाणवतोय? नाशिकमध्ये आल्यानंतर आता ते राज ठाकरेला आपण मागे 40 नगरसेवक दिले. काय केलं त्यांनी काही केलं नाही. त्यांनी नाशिकमध्ये ठामपणे राहिले असते तर नाशिक मॉडेल करता आलं असतं. राज ठाकरेला नाही जमलं, त्याने करायला पाहिजे होतं ते. तसं त्यांनी आता असं काही करत जर आले तर असं काही केलं तर त्यांना पुढे भविष्य आहे, नाही तर अदरवाईज नो भविष्याने. दोघे भाऊ एकत्र आले ही आनंदाची गोष्ट आहे. आता सत्तेकरता नाही पण मुंबईच्या भलेकरता ते एकत्र आलेले आहे. हे दत्तक नाशिक घेतलं होतं 5 वर्षापूर्वी फडणवीसनी. काय झालं? 5 वर्षात काहीच नाही प्रगती झाली. अजून नाशिक मागे घालवलं. फक्त कॉन्ट्रॅक्ट घेऊन चालले. सत्ता जर आली असं तुम्हाला वाटतंय का? परिणाम जाणवेल का? हो, 100% परिणाम जाणवेल. 100% परिणाम जाणवेल. नाशिकच्या लोकल राजकारणामध्ये कोणचा पक्ष राहिला आता काही कोणाला कळत नाही. आज सकाळी इथं तर दुपारी तिथं तर संध्याकाळी तिथं. यांची काय नाशिकची प्रगती होणार आहे? जो तो मागच्या वेळेस फडणवीस म्हटले ते मेट्रो आणतो, मेट्रो नाही आहे. त्याच्या आधी राज ठाकरे बोलले नाशिकचं मी सुंदर कर. कोणी काही नाही, सगळे राजकारण यांच्या सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी चालू आहे. तर निवडणुकीबद्दल बोलण्यापेक्षा नाशिकचा विकास काय होतो हा कुठलाही पक्ष विचार करत नाही. त्यात कुठलाही पक्ष जरी असला तर तो त्यांच्या सत्तेचे गणित हा मांडत असतो. माझा महापौर होणार, तुझा महापौर होणार. पण नाशिकच्या ज्या समस्या आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, ग्राउंडच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक.